कलर, टेक्स्चर, गार्निशिंग, वा छान. दोन्हीही कॉफी आपल्या खूप छान बनवून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल काय कॉम्बिनेशन आहे, वा. तर तुम्ही नक्की बनवून बघा. नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोल्ड डॅलगोना कॉफी. उन्हाळा स्पेशल कोल्ड डॅलगोना कॉफी बनवत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मग आपण सर्वात आधी घरी मी चॉकलेट सिरप बनवलेला आहे, तर छान ग्लास गार्निशिंग करून घेऊया आपण ह्याप्रमाणे. आणि फ्रीजमध्ये हा सेट करायला ठेवूया. ग्लास भारी दिसतं, तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे. या ग्लासमध्ये पण मी छान असं घालून घेते, तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे. असं सर्व चॉकलेट सिरप आपल्याला घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही असं घालून घेऊ शकता. 10 मिनटं आपण डीप फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूया. चला कॉफी बनवायला घेऊया. तर इथे मी 2 चम्मच कॉफी पावडर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल. 1 चम्मच टाकलेली आहे आधी आणि 2 चम्मच इथे कॉफी पावडर घेतलेली आहे. साखर घालून घ्यायची आहे. 3 चम्मच साखर घालून घेतलेली आहे. 2 चम्मच आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच आणि 2 विक्स घ्या किंवा चम्मच घ्या आणि छान हळू फिरवत अशी कॉफी आपण बनवून घेऊया. तुम्ही बघू शकाल छान आपली कॉफी बनवून झालेली आहे. 10 मिनटात ही कॉफी छान. उन्हाळा आहे त्याच्यामध्ये कोल्ड डॅलगोना कॉफी खूप छान लागते. चला तर मग आईस क्यूब घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल ग्लास आपले छान सेट झालेले आहेत फ्रीजमध्ये. तर आपण खाली 1 चम्मच डॅलगोना कॉफी घालून घेत आहोत. 1 चम्मच या ग्लासमध्ये आणि फ्रीजमधलं असं गारगार दूध, कोल्ड कॉफी आहे त्यामुळे गार दूध हवं आपल्याला. तुम्ही बघू शकाल याप्रमाणे. हा फोम तुम्ही बघू शकाल, वा. चॉकलेट सिरप घालून घेऊया. तुम्ही बघू शकाल छान आपली कोल्ड डॅलगोना कॉफी बनवून रेडी आहे. साधना, आज काय स्पेशल? सरप्राईज! आज मी उन्हाळा स्पेशल कोल्ड डॅलगोना कॉफी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकाल घरगुती छान साहित्यातून अशी कॉफी बनवून रेडी आहे. उन्हाळा स्पेशल खूप छान आणि गारगार मस्त. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर मला काही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्या रेसिपी बनवून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सर्वांना शेअर करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीज सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा आणि एन्जॉय करा.